थोडेसे दादांचे कार्यक्रम इतर तालुक्यांमध्ये असल्यामुळे थोडंसं आज 2 तास कार्यक्रमाच्या आपल्याला निर्धारित वेळेच्या आपण 2 तास थोडंसं लेट आहोत. गॅरीला पद देताना त्या गॅरीच्या कामाच्या विषयी इतर सगळ्या गोष्टींविषयी आमची सर्वांची चर्चा झाली आणि त्यानंतर गॅरीने काम करावं असं सर्वांच्या इथल्या स्थानिकांचं मत झालं आणि त्या पद्धतीत वरिष्ठांनी आज गॅरी यांना या ठिकाणी तालुकाध्यक्ष मानून हे पद जाहीर करण्याचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यांच्या मुंबईतली आंदोलनं त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या केसेस याची आज इथे स्थायिक झाल्यानंतर सुद्धा पक्षाने दखल घेतली ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि गॅरी ज्या पद्धतीने आपण मुंबईमध्ये काम केलं त्या पद्धतीतच या ठिकाणी स्थानिकांना न्याय देण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण काम करावं अशी आमची आपल्याकडून अपेक्षा आहे. जो पक्षाचा अजेंडा आहे, मराठीचा मुद्दा आहे, परप्रांतीयांचा मुद्दा आहे, स्थानिकांचा मुद्दा आहे, या सर्व पक्षाच्या ध्येय धोरणांवरती आपण कटाक्षाने या ठिकाणी काम करावं. आपल्याला दिलेल्या पदाचा कोणत्याही परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याकडून कुठेही स्थानिकांना या ठिकाणी किंवा स्थानिक आपल्या इथल्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये याची कटाक्षाने आपण काळजी घ्यावी. उत्तमरित्या साहेबांनी ठेवलेला विश्वासाला आपण सार्थक की काम कराल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आपण आपलं कार्य या ठिकाणी चालू ठेवाल. महाराष्ट्राच्या पूर्ण राजकारणाचा पूर्ण गट्टा फोड झालेला आहे. आज बघितलं तर सर्व पक्षांची फोडाफोड झालेली आहे. एका पक्षाचे 2-2 पक्ष करून ठेवलेले आहेत. हे पक्ष फोडण्याचं आणि ही पूर्ण राजकीय ताकद वापरून लोकांना ईडीच्या माध्यमातून अन्य कुठल्याही चौकशीच्या फेऱ्यातून त्या ठिकाणी अडकवून या सर्व गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण नासवलं जात आहे आणि कुठेतरी लोकांची अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष स्थानिकांच्या पाठीशी मराठीच्या मुद्द्याशी ठामपणे राहिलेले, महाराष्ट्राच्या पाठीमागे ठामपणे राहिलेले माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं उमद नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाने काहीतरी महाराष्ट्राच्या पाठीमागे उभं राहावं, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काहीतरी करावं, स्थानिकांच्या प्रश्नांविषयी आवाज उठवावा अशी आज लोकांची अपेक्षा आहे. लोकांनी कालच्या निवडणुकांमध्ये जाहिरातींवरती आणि इतर सगळ्या गोष्टींवरती प्रभावित होऊन मतदान केलं, पण या सर्व गोष्टींमधून आज स्वतः लोक आपण कुठेतरी चुकलो याचं त्यांना आज कळत आहे. आज तुम्ही बघितलं तर विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. युद्धाचं कारण सांगून डिझेल पेट्रोलचे दर वाढवले जात आहेत. डिझेल पेट्रोलचे दर वाढले म्हणजे पर्यायाने माचीस पासून ते तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून दुधाचे, ट्रॅव्हलचे, रेल्वेचे, बसचे हे सर्व रेट उद्या भविष्यात वाढणार आहेत. एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीचा दर वाढतो त्याचा प्रभाव आणि डिझेल आणि पेट्रोल या दर वाढल्यानंतर त्याच्यावरती जनजीवनावरती पडणारा प्रभाव फार मोठा असतो. त्याच्यामुळे भविष्यात तुम्ही बघाल तर आज फक्त पेट्रोल डिझेल वाढले ही बातम्या आजपर्यंत पेपरमध्ये 2-3 दिवस येत आहेत, माध्यमातून आपण वाचतो, परंतु प्रत्यक्षरित्या उद्या दूध पण वाढणार आहे, आपले बसचे तिकीट दर वाढणार आहेत, रेल्वेचे तिकीट दर वाढणार आहेत. हा सर्व जो काही बट्ट्याबोळ झालेला आहे युद्धाचं कारण सांगून आज देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की खर्च कमी करा, इंधनाची बचत करा, ईव्ही गाड्या वापरा. लगेच मंत्र्यांनी फोटो सेशनसाठी ईव्ही गाड्या घेतल्या, आपले ताफे कमी केले. हे सगळं सांगितलं आणि आपले पंतप्रधान 4 देशांच्या दौऱ्यावर निघून गेले. आजपर्यंत देशाच्या जगातले एवढे दौरे त्यांनी केले आहेत आणि आज आपल्या भारतातल्या लोकांना सांगतात की आज तुम्ही कटाक्षाने ह्या सर्व गोष्टींना आवर घाला, खर्च कमी करा, इंधनाची बचत करा. या सर्व गोष्टी आज जनता उघड्या डोळ्याने बघते आहे आणि कुठेतरी त्यांना पण ह्या सर्व गोष्टींची जाणीव आहे. त्याच्यामुळे भविष्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करत असताना लोकांचे प्रश्न, लोकांना उद्भवणाऱ्या रोजच्या समस्या,
एखाद्यावर होत असेल अन्याय, ह्या सर्व गोष्टींवरती काम केलं पाहिजे. लोक जोडली पाहिजे, लोकांचा संपर्क वाढवला पाहिजे, लोकांच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. तर आपल्याला पक्ष आपल्या गावोगावी घरोघरी आपल्या शाखा गावोगावी आपल्या शाखा होतील आणि जे काही राजसाहेबांचं स्वप्न आहे त्या स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सर्वांचा हा खालीचा वाटा त्या ठिकाणी आपण देऊ शकू. आज संदीपजी दळवींना पण या ठिकाणी पुन्हा एकदा पक्षाकडून ही जबाबदारी दिलेली आहे. त्यांचं मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो. नेहमी त्यांचं कार्यकर्त्यांशी संपर्क असतो, चांगलं कॉर्डिनेशन त्यांचं असतं, त्याच्यामुळे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गॅरीने पण आता ह्या काही माझ्या बोलण्यातून काही गोष्टी त्यांना सांगितल्या, त्याच्याविषयी त्यांनी अवलंब करून आगामी काळात चांगलं काम करावं. जो विश्वास आपल्या सर्व सहकार्याने आपल्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला सार्थकी राहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आपण घेतलेली मेहनत, आपण सर्वांनी 2 दिवस घेतलेला या सर्व परिश्रम, या सर्वांना मी तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.